नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. पुन्हा एकदा बंगाल आणि पुन्हा एकदा एस-आय-आर. बंगाल आणि एस-आय-आर हे इतके एकमेकाशी सध्या जुळलेले आहेत, कारण या एस-आय-आरवरनं बंगालमध्ये जे काही रणकंदन सुरू आहे, अक्षरशः रणकंदन म्हणजे अनेक ठिकाणी मतदार रस्त्यावर उतरलेत, रस्ते बंद केले गेलेत. न्यायाधिकाऱ्यांना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्यात आलंय. काही तास कोंडून ठेवण्यात आलं. त्यांची सुटका व्हावी यासाठी कलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना टेलिफोन करावे लागले. त्यांचे टेलिफोन म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे टेलिफोन आलेले फोन हे मुख्य सचिव किंवा तिथले पोलीस महासंचालक यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यावरून संतापलेल्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परवा समन्स केलं आणि काही 4 गोष्टी सुनावल्या. त्या इंटरेस्टिंग होत्या, की तिथे सुनावणी जेव्हा झाली, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, की तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, पण तुमचा संपर्क होत नव्हता. तेव्हा ते सचिव म्हणाले, तिथले कॅबिनेट सचिव म्हणजे मुख्य सचिव म्हणाले, की मी विमानात होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सांगितलं, की तुम्ही विमानात नव्हतात. आम्ही तुम्हाला फोन केला, तेव्हा तुम्ही कलकत्त्यात विमानातनं उतरलेले होतात. ते म्हणाले, माझा फोन हा हाय सिक्युरिटी आहे. त्यामुळे कदाचित तो फोन लागला नसेल. तेव्हा त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असं म्हणाले, की ही सिक्युरिटी थोडी कमी करा. चीफ जस्टिस म्हणजे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशासारख्या सामान्य लोकांचे फोन तरी येतील, ज्याची दक्षता घ्या, असा टोमणा त्यांना सर्वांसमोर न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाने लगावला. आणि नंतर ठीक आहे त्यांच्यावर कारवाई केली नाही. परंतु तुमच्याकडचं संपूर्ण प्रशासन हे ढासळलेलं आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं. त्याला कारण हे एस-आय-आरच्या विरोधात झालेलं आंदोलन होतं. पुढे भाग असा की याबाबत ममता बॅनर्जी सरकारने अशी भूमिका घेतली, की इलेक्शन कमिशनने, निवडणूक आयोगाने सर्व लोकांच्या बदल्या केलेल्या आहेत. प्रशासन त्यांच्या हातात आहे. त्यामुळे या घटनांना, जे काही घटना घडल्या, न्यायदंडाधिकाऱ्यांना किंवा अन्य लोकांना अडकवून ठेवण्यात आलं, त्यांना घेराव घालण्यात आले, याला सर्वथैव इलेक्शन कमिशन जबाबदार आहे, आम्ही नाही. आता याच्यात एक बोंब अशी होती, की इलेक्शन कमिशनकडे किंवा निवडणूक आयोगाकडे प्रशासनाचे अधिकार असतात निवडणुकीच्या काळात. हे खरं असलं तरी ते अधिकार फक्त निवडणुकीची अंमलबजावणी करण्यापुरते असतात. लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था ही राज्य सरकारकडेच असते. जेव्हा लॉ अँड ऑर्डरचा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो, तेव्हा त्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा तिथलं प्रशासन हेच जबाबदार असतं. या महत्त्वाच्या पण साध्या गोष्टीकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं आणि त्याच्यावरनं बरीच चर्चाही सुरू आहे. सांगायचा मुद्दा, पुढचा मुद्दा असा, की निवडणूक आयोगाने आता सप्लिमेंटरी लिस्ट जाहीर केली आहे आणि हे पक्कं झालं आहे, की पश्चिम बंगालमध्ये 60 लाखाहून अधिक मतदारांचं नावं ही वगळली गेलेली आहेत. त्यातले या सर्व मतदारांना न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे जे काही सर्वोच्च न्यायालयाने एक यंत्रणा उभी केलेली आहे, न्यायिक अधिकाऱ्यांची यंत्रणा, त्यांच्याकडे जाऊन दाद मागण्यात संधी दिलेली आहे. तरीसुद्धा त्यातही 27 लाख मतदार वगळले गेलेले आहेत. उरलेल्या मतदारांना आणखी एका मोठ्या ट्रायब्युनलकडे जायचं आहे, तिथे त्यांना दाद मागता येईल, परंतु त्या ट्रायब्युनलचं काम हे निवडणूक होईपर्यंत पूर्ण होणार नाही. थोडक्यात म्हणजे कित्येक लाख मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. यासाठी ही निवडणूक काही काळ पुढे ढकला अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. पण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, की आजपर्यंत चाललंय ते ठीक चाललंय. काही लोकांना आत्ता मतदान करता येणार नाही, पण ते मतदार आहेत हे निश्चित झालं ट्रायब्युनलकडनं, तर पुढच्या वेळी ते मतदार म्हणून मतदान करू शकतात. म्हणजे पुढच्या 5 वर्षानंतरच्या निवडणुकीत किंवा मध्ये होणाऱ्या अन्य निवडणुकांमध्ये. मुख्य म्हणजे त्यांचं नाव ते भारताचे मतदार आहेत म्हणून निश्चित होईल. त्याबद्दल कोणाला शंका राहणार नाही. पण ही प्रोसेस झटपट करण्याची नाही, त्याला जितका वेळ लागायचा तो लागून दे. यामुळे आता या मतदारांना या निवडणुकीत म्हणजे या महिना अखेर होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता येईल की नाही याबद्दल शंका आहे. म्हणजे त्यांना मतदान करता येणार नाही याचीच शक्यता सर्वात जास्त आहे. इंटरेस्टिंग यातला भाग असा, की एकूण 11% एक्झॅक्ट आकडा सांगायचा तर 11.62% मतदारांची नावं कमी झालेली आहेत.
पश्चिम बंगालमधनं. पश्चिम बंगालमध्ये 2024मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक झाली तेव्हा एकूण 7,66,00,000 मतदार होते. ती संख्या आता 6,77,00,000 मतदारांवर आलेली आहे. एकूण 60,06,675 मतदारांची पडताळणी तिथे सुरू आहे. त्यातील 27,16,393 मतदार हे यांची नावं वगळली गेली. आता हा 11.62% मतदारांना जे वगळलं गेलं त्यावरनं खूप मोठा गदारोळ सुरू आहे. ममता बॅनर्जींच्या नावाने अनेक जण या चर्चेत उतरलेले आहेत. कारण ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी असा हा सामना आहे असं समजलं जातं. मोदींना तडफेने किंवा आक्रमकपणे उत्तर देणारे कोणी असतील तर त्या ममता बॅनर्जी आहेत असं एक इकोसिस्टीम समजते. आणि त्यामुळे साहजिकच आहे हे 11.62% मतदारांची नावं जी वगळली गेली आहेत त्या आकड्यावर खूप मोठा गदारोळ सुरू आहे. गमतीचा भाग असा त्याच वेळेस दुसऱ्या एका भागाकडे दुर्लक्ष होत आहे, दुसऱ्या एका पैलूकडे. SIR फक्त बंगालमध्ये सुरू नाही, SIR तामिळनाडूमध्ये पण सुरू आहे, SIR गुजरातमध्ये पण सुरू आहे, SIR छत्तीसगडमध्ये पण सुरू आहे. गुजरातमध्ये 13.4% मतदारांची नावं वगळली गेली आहेत. गुजरात जो भाजपचा बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामधले 13.4% मतदार हे मतदार यादीतनं बाद झालेले आहेत. बंगालमध्ये 11.64% झाले, गुजरातमध्ये 13.4% झाले. तामिळनाडूमध्ये जो पुन्हा DMK जे स्टॅलिन मोदींना प्रखर विरोध करतात, आक्रमकपणे विरोध करतात, त्या तामिळनाडूमध्ये 11.55% मतदारांची नावं बाद झाली आहेत. पण स्टॅलिन यांनी त्याच्याबद्दल काही तक्रार केली नाही. ते तिकडलं SIR व्यवस्थित पार पडलं, तिथे प्रचारही व्यवस्थित सुरू आहे. कुठल्याच पक्षाने तिथे काही तक्रार केली नाही. जसं बंगालमध्ये घडलंय तसं नाट्यमय किंवा आक्रमक आंदोलनं वगैरे तिथे कुठेही झाली नाहीत. छत्तीसगडमध्ये सुद्धा 11.77% मतदारांची नावं वगळली गेली. याचा अर्थ असा की प्रत्येक राज्यात पुन्हा पुन्हा तपासणी होऊन ही वगळली नावं जात आहेत आणि हे फक्त बंगालमध्ये युनिक काहीतरी होत आहे असं नाहीये. परंतु त्याला ममता बॅनर्जींनी त्याला रंग असा दिलाय की हे फक्त माझ्याबाबत होत आहे, बंगाली मतदारांच्या बाबत होत आहे आणि बंगाली मतदार त्याला बळी पडत आहेत. त्याचं एक कारण असं लपलेलं त्यातलं कारण असं की ही जी मुख्यतः नावं बाद झाली आहेत ती बांगलादेशच्या सीमेवरील मतदारसंघातनं झाली आहे. बांगलादेशच्या सीमेवरनं सतत भारतात लोक येत असतात, भारतातनं तिकडे जात असतात. हे वर्षानुवर्ष चालू आहे, 71च्या युद्धापासून किंवा त्याच्या आधीपासून चालू आहे. याच सीमेवरच्या बहुतांश मतदारसंघातनं जास्त मतदार कमी झाले आणि जो आतला भाग आहे बंगालचा म्हणजे सीमेपासून दूर भाग आहे त्या भागात काही फारसं मतदारांची नावं कमी झालेली नाहीत. दुसरा फॅक्टर यातला असा की SIR हे दुधारी अस्त्र ठरणार आहे. म्हणजे मतदार जे कमी झाले त्याच्यात मुस्लिम बहुसंख्य जिथे आहे तिथे जास्त मतदार कमी झाले ती फॅक्ट आहे. परंतु तरीसुद्धा अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला याचा फटका बसणार आहे. विशेषतः मटुआ मतदारांचं जे प्रभाव क्षेत्र आहे, जे मटुआ मुळात बांगलादेशामधूनच आलेले आहेत पण ते अनेक वर्षानुवर्ष इथे राहिलेले आहेत आणि स्थिर झालेले आहेत. यांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने गेली अनेक वर्ष बरंच काम केलेलं आहे आणि त्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळतं हे मागच्या 2 निवडणुकांनी दाखवलेलं आहे. त्या मटुआ प्रभाव क्षेत्रात सर्वात जास्त मतदारांची नावं बाद झालेली आहेत. आता ही मतदारांची नावं जी बाद झाली आहेत ती फक्त भारतीय जनता पक्षाच्या मतदारांची झाली आहेत का ममता बॅनर्जींच्या झाली आहेत हे आपण असं सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे मतदान गुप्त असतं. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की हा मतदार या पक्षाचा आहे आणि तो मतदार त्या पक्षाचा आहे. परंतु भाजपचा प्रभाव जिथे आहे तिथेही मोठ्या प्रमाणात मतदारांची नावं बाद झालेली आहेत. हा यातला एक मुद्दा आहे. आणखी दुसरे जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत, विशेषतः मालदा आहे, मुर्शिदाबाद आहे, उत्तर दिनापूर आहे, दक्षिण 24 परगणा आहे, या मुस्लिम बहुल मतदारसंघातली नावं ही कमी झाल्यामुळे ममता बॅनर्जी अस्वस्थ आहेत. कारण याचा परिणाम 20 ते 22 विधानसभा मतदारसंघांवर होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे किंवा तृणमूलचं म्हणणं आहे. ज्या ठिकाणी अतिशय कमी मताधिक्याने कोणी निवडून आलेला असतो तिथे मतदारांच्या संख्येत फेरफार झाला की निकाल बदलू शकतो. आणि तिथे भारतभरच्या सगळ्या मतदारसंघात जिथे छोट्या मार्जिनने उमेदवार निवडून येतात
तिथे मतदाराची जर का संख्या कमी जास्त झाली तर तो निकाल बदलतो असं दिसून आलेलं आहे. यामुळेच हा संघर्ष मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे आणि ही मंडळी आता ट्रायब्युनलकडे जाऊन उभी आहेत. मात्र ट्रायब्युनलकडनं त्यांना लवकर काही आदेश मिळतील किंवा त्यांचं मतदान निश्चित होईल असं काही आत्ता दिसत नाही. हा मुद्दा ममता बॅनर्जी निवडणुकीत कसा लढवतात याच्याबद्दलही इंटरेस्ट आहे आणि याच्याबद्दल सर्वेही होत आहेत. अजून तरी बंगालमध्ये SIR हा प्रमुख वादाचा मुद्दा किंवा प्रचाराचा मुद्दा मतदारांच्या मते नाही आहे. मतदारांच्या मनात अन्य मुद्देच आहेत, विशेषतः भ्रष्टाचाराचे आहेत, प्रशासनाचे आहेत. मात्र ममता बॅनर्जींचं प्रशासन चांगलं काम करतंय असं सांगणाऱ्या मतदारांची संख्या 60% आहे. हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे या घटना घडत असल्या तरी त्याचा ममतांच्या लोकप्रियतेवर थेट परिणाम मोठ्या प्रमाणात होतोय असं दिसत नाही. काही प्रमाणात होईल, त्यांची निश्चितच काही प्रमाणात होईल. अनेक घटनांमुळे मोठ्या प्रमाणात तो दिसत नाही. दुसरा भाग असा आहे जो आपण मतदार म्हणून, नागरिक म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की इथे निवडणूक आयोगावरही काही प्रश्न केले पाहिजे. विशेषतः ज्यांची नावं कमी झालेली आहेत, ज्यांची नावं बाद झाली आहेत, ती काय कारणाने बाद झाली आहेत ह्याचं कारणच दिली जात नाही. इंडियन एक्सप्रेस या दैनिकामध्ये काही मतदारांच्या मुलाखती आलेल्या आहेत. त्या प्रत्येकाची माहिती आलेली आहे. त्यातले काही तर अगदी हायली एज्युकेटेड म्हणतात तसे उच्च विद्याविभूषित आहेत. तेही म्हणतायत की आम्ही सगळी कागदपत्र सादर केली तरी आमचं नाव गेलेलं आहे. माझ्या वडिलांचं नाव आहे, माझ्या आईचं नाव आहे, बहिणीचं नाव आहे, फक्त माझं नाव गेलेलं आहे. हे का तुम्ही काढून टाकलं? ह्याचं कारण मात्र दिलं जात नाही. ट्रायब्युनलकडे जा असं सांगितलं जातं. हे अत्यंत चुकीचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की एखादा मतदार जो आधी मतदान करत होता तो पुन्हा करू शकत नसेल तर तो का करू शकत नाही? तुझा हा अधिकार का काढला गेलेला आहे? हे सांगितलं पाहिजे. दुसरा भाग आहे की वगळलेले मतदार. आता जे मतदार बाद झालेले आहेत ते सर्व काही बोगस मतदार आहेत असं म्हणता येत नाही. त्यातले काही अन्य राज्यात गेलेले असतील, काहींचं निधन झालेलं असेल. तर ही सगळी कॅटेगरीज कशासाठी हे बाद झाले हे पण इलेक्शन कमिशन सांगत नाही. थोडक्यात म्हणजे निवडणूक आयोगाकडनं ज्या पद्धतीच्या पारदर्शक कारभाराची अत्यंत आवश्यकता आहे ते निवडणूक आयोगाकडनं होत नाही आणि म्हणून असे गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढतात. निवडणूक आयोगाला असं वाटतं की वी आर नॉट अँसरेबल टू एनीवन. आम्हाला काही आम्ही उत्तरदायी नाही, कारण आमच्या स्वतंत्र सार्वभौम संस्था आहे. कारण राज्यघटनेने त्यांना तसं प्रोटेक्शन दिलेलं आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्याबाबत फार अधिक हस्तक्षेप करू शकत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही जनतेपुढे तुमची सगळी माहिती नीटपणे मांडण्याला तुम्ही बांधील आहात. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण तशी माहिती मिळाली तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकांना संशय राहणार नाही. आणि हे होणं कुठेतरी गरजेचं आहे. याचे आणखीही म्हणजे एक साधं उदाहरण देऊन हे सांगतो. काँग्रेसच्या एका उमेदवाराचं ज्यांनी अर्ज भरलेला होता काँग्रेसकडनं अधिकृत उमेदवाराचं, त्यांचं नाव मतदार यादीतनं काढलं गेलं होतं. मात्र त्यांनी शेवटपर्यंत थेट लढत दिली आणि ते ट्रायब्युनलपर्यंत पोचले. ट्रायब्युनलने त्यांचं नाव मतदार यादीत ठेवलं आणि खालच्या अधिकाऱ्यांचा निर्णय अवैध ठरवला. आता ते उमेदवार निवडणुकीत उभे राहिलेले आहेत. प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे. असं जर का होऊ शकतं की स्वतः उमेदवार असल्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत त्यांची केस ताबडतोब घेतली गेली आणि त्याच्यावर कोर्टाने ट्रायब्युनलने निर्णय दिला. प्रत्येक गरीब मतदाराला हे शक्य नाही. हे लक्षात घेऊन इलेक्शन कमिशनने याबाबत कमालीची पारदर्शकता बाळगली पाहिजे. अन्यथा निवडणूक आयोगाचं काम जर का अन्य राज्यात तक्रारी येत नाहीत म्हणजे तिथे ठीक चाललंय असं म्हणायला लागेल, तर ते पश्चिम बंगालमध्ये ठीक चाललेलं नाही अशी भावना किंवा असं परसेप्शन का निर्माण होत आहे याबद्दल निवडणूक आयोगानेही विचार करण्याची गरज आहे. हे खरं आहे की ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगाला प्रत्येक पातळीवर खोडा घालायचा प्रयत्न केलाय. सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगासमोर अनेक समस्या ममता बॅनर्जींनी उभ्या केल्या. हे वास्तव आहे. त्याला ते सर्वोच्च न्यायालयाच्याही लक्षात आलं आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाची बाजू उचलून धरलेली आहे. परंतु जनतेच्या मनात जर का ती बाजू वाढवायची त्यांची प्रतिमा मोठी करायची असेल, स्पष्ट करायची असेल, तर त्यांना आपली भूमिका बदलावी लागेल आणि प्रत्येक वगळलेल्या मतदाराचं का वगळलं याबद्दलचं कारण द्यावं लागेल. हे देणं ही तितकंच महत्त्वाचं आहे.
जितकं बोगस मतदान थांबवलं. धन्यवाद.